आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला होता। त्यावरूनच आता हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये याच पेट्रोल पंपावर मागील 2 दिवसापासून डिझेलचा मोठा तुटवडा या ठिकाणी जाणवू लागला होता आणि याच पेट्रोल पंपावर जे आहे ते डिझेल विक्री बंद आहे असा देखील बोर्ड लावत असताना या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी संपूर्ण शेतकरी राजा जो आहे तो एका दाण्याचे 1000 दाणे करणारा जो जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागणारे जे इंधन आहे जे शेतीचे विविध कामं चालू आहेत आणि या कामाच्या माध्यमातून त्यांना डिझेल लागत असतं आणि त्याच डिझेलच्या माध्यमातून याच परिसरामध्ये जे आहे ते मागील 2 ते 3 दिवसापासून डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाल्यामुळे या ठिकाणी संतप्त शेतकरी सकाळपासूनच या ठिकाणी आपल्या डिझेल घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत। आता शेतीचं काम करावं की डिझेल न्यावं असा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांनी जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअस वर या ठिकाणी उन्हाच्या पहारा आहे आणि याच उन्हाच्या पाऱ्यामध्ये शेतीचे कामं देखील मोठ्या प्रमाणात करत असताना आता शेतकऱ्यांना डिझेलचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे। आता डिझेल शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याकडे मात्र आता संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे।